नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। विधानसभेला आम्ही दर्यापूरची जागा सोडणार नाही, मला देवेंद्र फडणवीस यांनी तयारी करायला सांगितलंय, अभिजित अडसूळ यांचा दावा। दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे कमळच फुलणार, नवनीत राणा यांची अभिजित अडसूळांवर नाव न घेता टीका। भारती पवारांच्या नणंद गीतांजली पवार शरद पवारांच्या भेटीला, गीतांजली पवार बागलाणमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसेंच्या विरोधात लढण्याची शक्यता। आमदार संजय शिंदे यांच्या वतीने करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील 36 गावातील कार्यकर्ता संवाद मेळावा, बबनराव शिंदे, संजय शिंदे आणि रमेश शिंदे एकाच व्यासपीठावर आल्यानं चर्चा उधाण, तर 250 किलोचा हार घालून संजय शिंदे यांचं स्वागत। सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडला। माढ्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू, मैदान मीच मारणार, अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त, तर बबनराव शिंदेंच्या हाती पवारसाहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटील यांचं विधान। बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प, शरद पवार यांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं उत्तर, तर परळीत मंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून 1000 श्रवण यंत्रांचं वाटप। जागावाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता। सावंतवाडी विधानसभेवर भाजपचा दावा, भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांचा दावा, सावंतवाडी विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू। सांगलीच्या तासगावमध्ये आजी माजी खासदार भर सभेत एकमेकांना भिडले, संजय काका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले, तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी घडला प्रकार। तासगावमधील आजी माजी खासदारांच्या वादावादी प्रकरणावरून रोहित पाटलांची संजय काका पाटील यांच्यावर वैफल्यग्रस्त झाल्याची टीका, तर पालकमंत्री सुरेश खाडे यांचा राजकीय स्टंटबाजी न करण्याचा सल्ला। कोल्हापूरमध्ये जागावाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपली, दक्षिण मतदारसंघ आणि उत्तर मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचं दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उद्घाटन्या रोग झालेला आहे, कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं काम अद्यापपर्यंत पूर्ण असताना राणा जगजितसिंह पाटील यांनी सिंदफळ येथे जाऊन कामाचं उद्घाटन केल्याची टीका। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून लागले बॅनर, कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी। मनसेचे 150 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बवियामध्ये प्रवेश, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला धक्का, भांबेड जिल्हा परिषद गटातील 18 गावातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता, आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू। वर्ध्यातील आर्वी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही, आर्वी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून काँग्रेसलाच मेळावा, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया। वाशीमध्ये पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या, ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। बुलढाण्याच्या कार्यक्रमात आमदार आकाश फुंडकर यांचा पाणीदार आमदार म्हणत उल्लेख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कौतुक। उत्तम जानकरांकडून अजित पवारांचा 1.5 दिवसांचा गणपती असा उल्लेख, भ्रष्ट झाल्यानं पवारांनी 1.5 दिवसात गणपतीचं विसर्जन केलं, तर गणपतीच्या पायाजवळ उंदीर मामा राहिला, उत्तम जानकरांकडून दत्ता भरणेंचा उंदीर मामा असा उल्लेख। रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी राडा, सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंतांना काळे झेंडे दाखवले। सोलापूरमधील मंगळवेढा दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा धनगर आंदोलकांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला। चंद्रपुरात आदिवासी समाजाचा महाआक्रोश मोर्चा, सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी होत मोर्चातून धनगर आरक्षणाला विरोध।
गडचिरोली जिल्हाभर फिरणार आदिवासींच्या महाक्रोश मोर्चात जवळपास 5,000 आदिवासी बांधव सहभागी. धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट न करण्यासाठी मोर्चा. मंत्रालयात उडी मारून आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा मतदारसंघात जाहीर सत्कार. नरहरी झिरवाळ यांचा समाजरक्षक म्हणून फलकावर उल्लेख. राज्यातील धनगड असा उल्लेख असलेली 6 प्रमाणपत्र रद्द. धनगड प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारचा निर्णय. भाजप नेते गोपीचंद पडळकरांची माहिती. धनगड प्रमाणपत्र असलेले दाखले रद्द करण्याचा अधिकार कुणालाही नाही. असं असेल तर खिलारी कुटुंबाकडे धनगड नावाचे मूळ दाखले आहेत ते देखील रद्द करा. नरहरी झिरवाळ यांची मागणी. शिवडी विधानसभा क्षेत्रातील पाणी प्रश्नावरून मनसे आक्रमक. बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वात मनसेचं ढोल बजाव आंदोलन. एफ साऊथ वॉर्ड कार्यालयासमोर मनसेचं आंदोलन. महायुती सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचं नांदेडमध्ये आयआयटी चौकात आंदोलन. राज्यात महिला मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्यानं शरद पवार गट आक्रमक. रत्नागिरीत वृक्षतोडीसाठी लावल्या जाणाऱ्या 50,000 दंडाविरोधात शेतकरी लाकूड व्यापारी आक्रमक. इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात गावांच्या समावेशालाही विरोध. 9 तालुक्यातील शेतकरी एकवटले. बुलढाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नरखाडेंचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी मलकापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषण सुरू. नाशिकच्या येवल्यात उमेद महिला कर्मचाऱ्यांचं अंगणगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा. उमोद विभाग स्वतंत्र करण्यासाठी सरकारी सेवेत समाविष्ट करण्याचीही मागणी. जळगावात आरक्षण बचाव संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. क्रिमिलेअरची मर्यादा लावून आरक्षण देण्याबाबत दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी. जळगावातील मुक्ताईनगरच्या निमखेडी खुर्द गावात घाणीचं साम्राज्य. ग्रामस्थांसह सदस्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी संघटनांच्या वतीने मोर्चा. बौद्ध लेणींच्या बचावासाठी मोर्चा. विभागीय आयुक्तालयावर मोर्चा धडकला. बीडमध्ये चिमुडीवरील अत्याचार प्रकरणी आज माजलगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब केल्याचा सर्वपक्षीय संघटनांचा आरोप. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा HDFC अॅग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू. जिल्ह्यातील मोसंबी, डाळिंब, आंबा, द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार 2023चा पीक विमा वर्ग होत नसल्यानं आंदोलन. चंद्रपुरात बेरोजगार अभियंत्यांची सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यालयापुढे निदर्शनं. 40,000 कोटींची बिलं थकली. वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याने कंत्राटदार नाराज. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांचं आमरण उपोषण. विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या राजीनाम्याचीही मागणी. खासदार श्रीकांत शिंदेंचे अमरावतीच्या दर्यापुरात जोरदार स्वागत. शिंदे यांच्यावर JCBने पुष्पवृष्टी करून स्वागत. दर्यापुरात शिंदे गटाचा मेळावा. नागपूरच्या बुटीबोरी येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अवादाच्या सुपर फॅक्टरीचं भूमिपूजन. MIDC परिसरातील पॅनॉड रेकॉर्डच्या प्रकल्पाचं भूमिपूजन. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला अपघात. फडणवीसांचा ताफा गेल्यानंतर स्ट्रायकिंग फोर्सची गाडी पलटली. अपघातात कुणीही जखमी नाही. सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन. वाई वन विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. सातारा येथील लोणंदमध्ये अजितदादांच्या कार्यक्रमस्थळी शरद पवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी. आम्ही निष्ठावंत साहेबांचे बॅनरवर उल्लेख. अहमदनगर पालिकेकडून अहिल्यानगर नामांतराची अंमलबजावणी सुरू. पालिकेच्या जुन्या इमारती, प्रभाग कार्यालय आणि आरोग्य केंद्राचं नाव बदललं. जागतिक वारसा तपासण्यासाठी युनेस्कोच्या पथकाची रायगड किल्ल्याला भेट. युनेस्कोच्या पथकाकडून किल्ल्याची सखोल पाहणी. रायगडचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा तपासण्यासाठी भेट. वाशीमध्ये कर्मचाऱ्याच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम. आंदोलन स्थगित झाल्यानंतर आजपासून मिनी मंत्रालय पुन्हा गजबजणार. सिंधुदुर्गातील कुडाळ MIDC येथे खासदार नारायण राणेंच्या हस्ते बांबू हस्तकला संशोधन केंद्राचं भूमिपूजन. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून बांबू प्रक्रिया आणि बांबू क्राफ्ट एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार.
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांची फसवणूक टाळण्यासाठी सांगलीच्या पालकमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी स्थापन होणार पोलिसांची विशेष टास्क फोर्स. नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ चित्रपट नाट्यकलाकार अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर. 5 नोव्हेंबर रंगभूमी दिनी होणार पुरस्काराचं वितरण.